सदस्य ते एरिया कमिटी सदस्य अशी मजल मारणारा व दहशतीच्या जोरावर 8 खुनांसह तब्बल 34 गुन्हे करणारा जहाल माओवादी केदार उर्फ मन्या किंजो नेताम वय 42 वर्ष राहणार कोसमी क्रमांक 1 तालुका धानोरा याने अखेर 30 ऑगस्टला पोलिसांपुढे शरणागती पत्करली। त्याच्या नावावर 6 लाखांचे बक्षीस होते। केदार उर्फ मन्या नेताम हा 2002 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता। 2007 ते 2012 दरम्यान दक्षिण गडचिरोली डिव्हिजन मध्ये तांत्रिक टीम मध्ये त्याने काम केले। 2012 ते 2020 या दरम्यान तो टिपागड एरिया प्लाटून 15 मध्ये सक्रिय होता। 2020 मध्ये त्याची एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली होती। तेव्हापासून तो दक्षिण सब झोनल ब्युरो मध्ये तांत्रिक टीम मध्ये सक्रिय होता, मात्र त्याने आत्मसमर्पण केले। त्यामुळे नक्षल्यांना आणखी एक धक्का बसला आहे। त्याला शासनाकडून पुनर्वसन योजनेद्वारे 4.5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे। माओवाद विरोधी अभियान प्रभावीरित्या राबविल्यामुळे 2022 ते 2024 या कालावधीत एकूण 25 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे। यासाठी नक्षल विरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम सुरू आहे। विकास कामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दलाच्या कारवाया सुरू आहेत। माओवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पोलीस दल सर्वतोपरी मदत करत आहे। त्यामुळे माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावे असे निलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी म्हटले आहे। राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली।